बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणूक संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच पक्षांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याची मागणी केली आहे। सर्वच पक्षांनी मन मोठे करून त्यांना पाठिंबा द्यावा असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। यावेळी त्यांनी माजी उपमुख्यमंत्री आर पाटील यांच्या पोटनिवडणुकीची आठवण काढत ही निवडणूक देखील बिनविरोध केली असल्याचं सांगितलं। या संदर्भात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की सर्वच पक्षांनी सुनेत्राताईंना पाठिंबा दिला पाहिजे। माझी अशी सर्वांना विनंती असेल की ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीने परिस्थिती होईल। यापूर्वी अनेक वेळा महाराष्ट्रानं बिनविरोध पोटनिवडणूक केलेली आहे। मला आठवतं की ज्या वेळेस आर आबांचं दुःखद निधन झालं होतं त्यावेळी आपण पोटनिवडणूक बिनविरोध केली होती। भाजपनं ठरवलं होतं की निवडणूक लढणार नाही, त्यामुळे सर्वच पक्षांनी मन मोठं करून बिनविरोध निवडणूक करायला हवी असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। या निवडणुकीत सुनेत्रा पवार मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत। त्यांनी याआधी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। आता आमदारकीसाठी त्या बारामतीतून निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालंय। या पार्श्वभूमीवर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधल्याचं समोर आलंय। सूत्रांच्या माहितीनुसार या फोन संभाषणात सुनेत्रा पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचा पाठिंबा मागितलाय। तसंच ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठीही त्यांनी चर्चा केल्याची माहिती पुढे येतेय। राज्यातील राजकारणामध्ये सध्या वेगवान घडामोडी घडत असून सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना केलेल्या फोनमुळे नवा राजकीय रंग चढला आहे। बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा अधिकच महत्त्वाची मानली जाते। काँग्रेसने या दोन्ही मतदारसंघांमध्ये उमेदवार देण्याची घोषणा केल्याने बिनविरोध निवडणुकीची शक्यता संपुष्टात आली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीत नव्या हालचाली सुरू झाल्या आहेत। दिवंगत अजितदादांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली आहे। या निवडणुकीत सुनेत्रा पवार मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत। त्यांनी याआधी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। आता आमदारकीसाठी त्या बारामतीतून निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। या पार्श्वभूमीवर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधल्याचं समोर आलं आहे। सूत्रांच्या माहितीनुसार या फोन संभाषणात सुनेत्रा पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचा पाठिंबा मागितला आहे। तसेच ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठीही त्यांनी चर्चा केल्याची माहिती पुढे येत आहे। काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यामुळे स्पर्धा अटळ झाली आहे। त्यामुळे आता महाविकास आघाडीत याबाबत काय भूमिका घेतली जाते याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय। दरम्यान बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसला दिल्लीहून हिरवा कंदील मिळाल्याचं सांगितलं जात आहे। बारामतीसाठी 6 इच्छुकांनी उमेदवारी मागितली असून राहुरीसाठी 4 जणांनी अर्ज केले आहेत। या सर्वांची ऑनलाईन मुलाखत घेण्यात आली आहे। आता काँग्रेस मित्रपक्षांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक लढवली नाही तर काँग्रेस स्वतः उमेदवार उभा करेल असं हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलं आहे। दुसऱ्यांचं भविष्य सांगणाऱ्या भोंदू अशोक खरातचं स्वतःचं भविष्य आता अंधकारमय झालंय। SIT चौकशीत त्याच्या काळ्या कारनाम्यांची वेगवेगळी धक्कादायक माहिती समोर येते। सततची चौकशी, त्यात अंगी असणारे विविध आजार यामुळे त्याचं वजन घटलंय, तसंच प्रकृतीही खंगली आहे। भोंदू अशोक खरातवर आतापर्यंत 12 गुन्हे दाखल झालेत। यापैकी 8 गुन्हे हे महिलांचं लैंगिक शोषण, फसवणूक आणि जादू टोण्याशी संबंधित आहेत, तर इतर 4 गुन्हे आर्थिक फसवणुकीशी संबंधित आहेत। या सर्वच प्रकरणात SIT अर्थात विशेष तपास पथक त्याची कसून चौकशी करत आहे। पण अशोक खरातचे दररोज व्हायरल होणारे व्हिडिओ पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत। या पार्श्वभूमीवर आता कोठडीत त्याचं वजन कमी होऊन प्रकृती खंगल्याची बाब समोर आली आहे। भोंदू अशोक खरात 17-18 दिवसांपूर्वी उघडपणे समाजात वावरत होता, पण आज त्याच्यावर छोट्याशा कोठडीत आपलं आयुष्य काढण्याची वेळ आली आहे। यासंबंधीच्या माहितीनुसार अशोक खरातचं पोलीस कोठडीत झपाट्यानं वजन कमी झालंय। विविध आजारांमुळे त्याचं शरीरही खंगलंय, त्यातच त्याला सततच्या चौकशीला सामोरं जावं लागतंय। त्यामुळे तो सध्या प्रचंड तणावाखाली आहे। त्याला जवळपास 5 आजार असल्याचं सांगण्यात येत आहे। या प्रकरणी त्याच्यावर औषधोपचार सुरू आहेत, पण सध्या तो हवालदिल झाल्यासारखं वर्तन करतोय। मागच्या काही दिवसात अशोक खरातचं वजन 6 ते 7 किलोनी कमी झाल्याचं सांगण्यात येत आहे। 18 मार्च रोजी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती, तेव्हा त्याचं वजन 79 किलो होतं, पण आता त्यात बरीच घट झाल्याची माहिती आहे। यावरून त्याची प्रकृती त्याची साथ देत नसल्याचं स्पष्ट होत आहे। खरातला काही वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता, तेव्हा त्याच्यावर उपचार झाले होते, पण त्याचा फटका त्याला आज बसतोय। त्याच्या एका हाताची हालचाल सध्या नीट होत नसल्याचं समजतंय। राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींना नवं वळण मिळालं असून सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामुळे पक्षात मोठी खळबळ उडाली आहे।
पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आयोगाला पत्र पाठवून 28 जानेवारी ते 10 मार्च या कालावधीमध्ये झालेल्या सर्व पत्रव्यवहारांना ग्राह्य धरू नये अशी विनंती केली होती. मात्र या निर्णयामुळेच आता पार्थ पवार यांच्यासह पक्षालाच अडचणींचा सामना करावा लागू शकतो अशी चर्चा रंगली आहे. या पत्राचा थेट परिणाम 16 फेब्रुवारी रोजी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रावर झाला. त्या पत्राच्या आधारेच पार्थ पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली होती आणि त्या संदर्भातील कागदपत्रही सादर करण्यात आली होती. मात्र सुनेत्रा पवार यांच्या पत्रामुळे हा संपूर्ण पत्रव्यवहार रद्द ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पार्थ पवार यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उभं राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय या कालावधीत पक्षात झालेल्या महत्त्वाच्या नियुक्त्यांवरही परिणाम होऊ शकतो. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड, प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड तसेच सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी झालेली नियुक्ती या सर्व निर्णयांचा तपशील आयोगाकडे पाठवण्यात आला होता. तर 28 जानेवारी ते 10 मार्च दरम्यान सर्व पत्रव्यवहार रद्द ठरवला तर या सर्व निवडींवरही प्रश्न निर्माण होऊ शकतात असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार सुनेत्रा पवार यांनी हे पत्र पाठवताना पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली नव्हती. या निर्णयामागे पार्थ पवार यांची भूमिका असल्याचीही चर्चा आहे. मात्र या पत्रामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य अडचणींची जाणीव झाल्यानंतर आता सुनेत्रा पवार हेच पत्र मागे घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. काही नेत्यांनी ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी आपला निर्णय बदलण्याचा विचार सुरू केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे भोंदू अशोक खरात सारखेच असल्याची टीका सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार अनिल पाटील यांनी केली आहे. अनिल पाटील यांनी केलेल्या या तुलनेमुळे राष्ट्रवादी आणि ठाकरे गटातील राजकीय संघर्ष अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. खासदार संजय राऊत शुक्रवारी जळगावच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पारोळा, पाचोरा आणि मुक्ताईनगर येथील शिंदे गटातील आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अंमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी संजय राऊत यांची तुलना भोंदू अशोक खरातशी केली आहे. भोंदू बाबा अशोक खरात ज्या प्रकारे खोटं भविष्य सांगून लोकांची दिशाभूल करत होता त्याचप्रमाणे संजय राऊत सध्या राजकीय भविष्यवाणी करत आहे. त्यांची भविष्यवाणी ही खरातच्या भविष्यवाणीसारखीच भ्रामक आहे असं ते म्हणाले. महाराष्ट्रात सध्या संजय राऊत यांच्यासारखे नेते स्वतःला मोठे भविष्यकार समजत आहेत, पण त्यांनी इतर पक्षांविषयी अंदाज व्यक्त करण्याऐवजी स्वतःच्या पक्षातील परिस्थितीकडे लक्ष द्यावं. सध्या त्यांच्याच पक्षातील अनेक आमदार आणि खासदार इतर पक्षांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी अगोदर स्वतःचं घर सांभाळावं आणि नंतर इतरांवर भाष्य करावं असं ते म्हणाले. अनिल पाटील यांच्या या विधानावर ठाकरे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. परिणामी पुढील काही दिवस राज्याचं राजकारण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. राज्यात अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी गारपीट झाल्याचंही दृश्य समोर आलं आहे. तसेच पुण्यात गुरुवार दिनांक 3 एप्रिल रोजी अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडला. या पावसामुळे पुण्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रशासनाचं अपयश म्हटलं आहे. आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की पुण्यात काल झालेला पाऊस क्लाउड बर्स्ट किंवा 4 तासांमध्ये झालेल्या अत्यंत जास्त पर्जन्याच्या श्रेणीतला नव्हता. मात्र या पावसाने प्रशासनाचं अपयश अधोरेखित केलं. पाण्याच्या तुंबण्यामागे एखादी अचानक घडलेली घटना कारणीभूत नव्हती. त्यामागचं मूळ कारण म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून सरकार आणि सत्ताधाऱ्यांनी पर्यावरणीय धोक्याच्या चिन्हांकडे केलेलं सातत्यपूर्ण दुर्लक्ष अशी टीका त्यांनी केली आहे. आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, मागील 4 वर्षांपासून पर्यावरण तज्ज्ञ, शहरी नियोजक, अभियंते, नागरिक सातत्याने विनाशाकडे नेणाऱ्या प्रकल्पांविरोधात आवाज उठवत आहेत आणि उपायही सुचवत आहेत. अशा अव्यवहार्य प्रकल्पांमध्ये रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट, चुकीच्या ठिकाणी उभारलेले मेट्रो खांब, नदीपात्रातील अतिक्रमणे, नदीच्या रेड आणि ब्ल्यू फल लाईन्समध्ये केलेले बदल, वेताळ टेकडीच्या नकाशाचा प्रस्ताव हे सर्व मुद्दे वारंवार मांडण्यात आले आहेत. पुन्हा एकदा स्पष्ट करतो, फक्त कॉन्क्रीट ओतणं म्हणजे विकास नाही असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले, गेल्या दशकभरापासून पुण्यामध्ये ट्रिपल इंजिन सरकार असूनही हा कथित विकास प्रत्यक्षात संकटच ठरत आहे. जर हा तथाकथित विकास असा सुरू राहिला तर पुण्याला अशा परिस्थितींना अनेकदा सामोरं जावं लागेल आणि विकास नावाखाली केवळ मृगजळ दाखवलं जाईल. राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षानंतर अजित पवार यांच्या गटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांना मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सूत्रांच्या माहितीनुसार
अजित पवार गटातील 15 ते 20 आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसतोय. अजित पवार गटातील अनेक आमदारांमध्ये अस्वस्थता वाढली असून भविष्यातील राजकीय दिशा काय असेल याबाबत संभ्रम निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर काही आमदारांनी थेट शरद पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते. यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अजित पवार गटातील एका विद्यमान मंत्र्यानं गुप्तपणे शरद पवार यांची भेट घेतल्याचं समजतंय. या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पक्षातील वाढत्या अस्थिरतेमुळे आणि अंतर्गत वादांमुळे काही नेते पुन्हा एकत्र येण्याचा पर्याय तपासत असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान पक्षातील सततच्या संघर्षाचा थेट परिणाम आमदारांच्या मतदारसंघावर होत असल्याची चिंता व्यक्त केली जाते. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असून मतदारांमध्येही नाराजी वाढत असल्याचं चित्र आहे. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये आपलं राजकीय नुकसान होईल अशी भीती अनेक आमदारांना वाटते. त्यामुळे काही जण शरद पवार गटाकडे झुकण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. मुंबई पोर्टमध्ये कांदा, तांदूळ, साखर, द्राक्षासारखा मोठ्या प्रमाणात शेतीमाल तिथे अडकून पडला आहे. काही माल खराब झाला आहे. कोल्ड स्टोरेजचं भाडं वाढत आहे. दुसऱ्या बाजूला होणारी निर्यात थांबली आहे. मार्च एप्रिलमध्ये आंबा मोठ्या प्रमाणात आखाती देशांमध्ये जात असतो, तो सुद्धा थांबला आहे. शेतकऱ्यांना यातून मोठं नुकसान होत आहे. सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. राजू शेट्टी म्हणाले की आखाती देशांमध्ये जे युद्ध सुरू आहे त्यामुळे शेती व्यवसायांवर मोठं संकट निर्माण झालंय. इराणशी मैत्री असती तर इंधनाचा तुटवडा जाणवला नसता. भारत अमेरिका व्यापार करारामुळे शेतीवर होणारे दुष्परिणाम या संदर्भात शेतकरी संघटनांनी काय भूमिका घेतली पाहिजे म्हणून काल खासदार राजाराम सिंह यांच्या घरी शेतकरी नेत्यांची चर्चा झाल्याची माहिती शेट्टी यांनी दिली. माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की शेतकऱ्यांनी आखाती देशात माल पाठवण्यासाठी हवाई मार्गाचा विचार केला, पण त्यासाठी मोठा खर्च लागतो. विमान कंपन्यांशी सरकारने संवाद साधत शेतकऱ्यांचा विचार करायला हवा होता. ट्रम्प यांनी जर दबाव आणत आपल्या देशात करार केला आणि तिथून आयात झाली तर शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं काम होईल. या विरोधात ठोस भूमिका आम्ही घेऊ. राजू शेट्टी म्हणाले की शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी डिझेलची गरज असते, पण निवडणुकीनंतर देशात इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. रासायनिक खतांचे भाव वाढू शकतात. त्यावर सरकारने काहीच उपाययोजना केल्या नाहीत. आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण चुकलं आहे. जो देश आपल्या काहीच कामाला आला नाही, केवळ काही नेते जाऊन तिथे शेती बघून आले आहेत, अशा इस्रायलचा आपल्या देशाला फायदा झालेला नाही. अमेरिकेचा आपल्याला झाला तर उपद्रवच होईल. इराणसोबत जमवलं असतं तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती. सरकारचं परराष्ट्र धोरण कुठेतरी चुकलं हे मान्यच करावं लागेल. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.